पुणे शहरामध्ये गणेशोत्सवाच्या निमित्तानं दिवसेंदिवस गणेश भक्तांची गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती वाढते। त्यामुळे शहरामध्ये सुद्धा वाहतूक कोंडी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती होताना पाहायला मिळते। मात्र पुणे पोलिसांनी निर्णय घेतलेला आहे ते म्हणजे संध्याकाळी 5 नंतर प्रमुख 4 रस्ते जे आहेत ते पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहेत। आपण पाहतोय की सध्या बाजीराव रस्त्यावरून या ठिकाणाहून वाहतूक जी आहे ती सुरू आहे। मात्र संध्याकाळी 5 नंतर बाजीराव रस्त्यावरची वाहतूक जी आहे ती पूर्णपणे बंद केली जाईल। दुसऱ्या बाजूला लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता आणि शिवाजी रस्ता जो आहे तो पूर्णतः वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे। मात्र पर्यायी मार्ग जे आहेत ते पुणे पोलिसांच्या खरं तर वाहतूक शाखेकडून उपलब्ध करण्यात आलेले आहेत। त्याची माहिती सुद्धा खरं तर गणेश भक्तांना संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आलेली आहे। मात्र दिवसेंदिवस पुणे शहरामधली गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती वाढते। सध्या आपण पाहतोय का शिवाजी रस्ता जो आहे तो बॅरिकेटिंग करून बंद करण्यात आलेला होता। मात्र संध्याकाळी 5 नंतर हा संपूर्ण रस्ता जो आहे तो पूर्णतः बंद करण्यात येणार आहे। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की पुढे टिळक रस्त्यावरती जाणारी वाहतूक जी आहे ती खरं तर या चौकापासून ते थेट हिराबाग चौकापर्यंत बंद केली जाणार आहे। मात्र स्वारगेट चौकातून जयदेवपुरम चौकाकडे जाणारी एकेरी वाहतूक जी आहे त्या मार्गावरती सुरू असेल। त्यामुळे रात्री खरं तर 5 नंतर बाहेर पडताना पुणेकरांनी खरं तर रस्त्याची माहिती घेऊनच बाहेर पडावं असं आवाहन जे आहे ते पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून करण्यात आलेलं आहे। मात्र प्रमुख रस्ते जे आहेत ते संध्याकाळी 5 नंतर बंद ठेवण्याचा निर्णय जो आहे तो प्रशासनाकडून घेण्यात आला आहे। कॅमेरा पर्सन तुषार ननावळेसह मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।